नमस्कार, मी निकिता बुंगर अबुधाबीला असते. तर माझा एक चांगला अनुभव म्हणजे माझा विश बॉक्सचा अनुभव खूप छान आलाय. माझा हसबंड दुसऱ्या कंट्रीसाठी व्हिसा अप्लाय केला होता मी. तर ॲक्चुअली डॉक्युमेंटेशनमध्ये खूप वेळ झाला त्यामुळे असं वाटलं की व्हिसा येणार नाही. मग मी विश बॉक्समध्ये विश टाकली की या डेटपर्यंत आमचा व्हिसा अप्रूव्ह होऊ दे कारण डेडलाईन येत होती जवळ. आणि जशी मी विश बॉक्समध्ये विश टाकली, तर म्हणजे डेटच्या आधीच मला आमचा व्हिसा ग्रँट होऊन आला. हा एक मोठा अनुभव आला मला रेकीचा पॉझिटिव्ह. आणि आज आता रोज डेली थोडा-थोडा अनुभव येतच आहे. जसं पार्किंग नाही भेटली, तर रेकी दिली की लगेच पार्किंग मिळतं किंवा ट्रॅफिकमध्ये अटकलं आहे आणि रेकी दिली की लगेच ट्रॅफिकमधून क्लिअर होतो. कुठे पोहोचायचंय तर लवकर पोहोचतो. असे भरपूर अनुभव आहे रेकीमुळे. त्यामुळे प्रत्येकाने रेकी शिकावी, असं मला वाटते आणि धन्यवाद मी तुमचे. शिल्पा कौशिक पुण्यातून बोलतेय. 4 महिन्यामध्ये खूप चांगले अनुभव आलेत आणि माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. मला म्हणजे कोविड नंतर माझ्या मिस्टरांचा बिझनेस खूप डाऊन होत चालला होता आणि त्याच्यानंतर हळू माझा पण जॉब गेला. तर ते खूप टेन्शन असायचं आणि ओव्हर थिंकिंगची सवय लागली होती मला. रात्रभर झोप नाही लागायची. त्याच्यामुळे मग मायग्रेनचा त्रास चालू झाला होता. मग सरांचा पॉडकास्ट पाहिला तेव्हा मग असं ठरवलं की रेकी करून बघावी. काय बदल झाला तर बघूयात म्हणून. तर सरांचा जसं क्लास चालू केला, मग सरांच्या मार्गदर्शनाखाली जे रोजचं हीलिंग होतंय, मेडिटेशन होतंय, त्याच्यामुळे बराचसा फरक पडला. माझी मायग्रेनची गोळी बंद झाली आणि बीपीचा त्रास पण चालू होता. बीपीच्या 2 गोळ्या चालू होत्या मला, एक सकाळी, एक संध्याकाळी. त्यातली संध्याकाळची आता बंद झाली, फक्त सकाळची चालू आहे गोळी. हा एक मोठा फरक पडला. माझ्या स्वभावात फरक पडला, की माझी खूप चिडचिड व्हायची, ती कमी झाली. सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं चालू झालं आणि माझ्या मिस्टरांना पण आता मी हीलिंग देतेय, की त्यांच्या मीटिंग सक्सेस व्हाव्या याच्यासाठी. तर त्यांना पण त्याचा बराचसा फरक पडतोय. त्यांच्या मीटिंग सक्सेस होतायत आणि फायनान्शियल पण थोडीफार ग्रोथ व्हायला लागली आता. बरी आहे सरांची. नमस्कार, मी प्रज्ञा पांचाळ डोंबिवलीवरून बोलते. 28 वर्षापासून मायग्रेनचा खूप त्रास होता. यायला लागल्याच्या नंतर रेकी कशी घ्यायची आपल्याला ते शिकल्याच्या नंतर मग ती रेकी घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर खूप छान वाटायला लागलं. दुखणं बरं व्हायला लागलं. गुडघेदुखीचा त्रास होता. गुडघ्यांना रेकी द्यायला शिकले. त्याच्यानंतर हाय बीपीचा त्रास होता. तो पण कमी झाला. थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. थायरॉइडची गोळी अर्धी झाली. आणखीन माझ्या पूर्ण बॉडीला सुजन यायची. मग सरांनी 24 भागांची हिलिंग सांगितली. ती मी रोज अंमलात आणते. त्याच्यामुळे आता सुजनचा वगैरे पण मला काही प्रॉब्लेम नाही. आणि कसं आहे गारमेंटमध्ये शिलाई काम करते मी. त्याच्यामुळे मला संध्याकाळी उठून चालत जायचं म्हटलं तर चालता येत नव्हतं. मुंगीसारखी चालत जायची. रेकी शिकायला लागल्यापासून माझी मलाच कमाल वाटते, की मी इतकी फास्ट चालते ना, की मलाच कधी-कधी आश्चर्य वाटतं, की मी एक टाईम असा होता, की मी एकदम हळू-हळू मुंगीसारखी चालत जायची घरी. आता मी पटापट जाते. त्याचं मला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा त्याला फूड पॉइझनिंग झालं होतं आणि नेमकं सरांनी शिकवलं होतं, की दुसऱ्याला हीलिंग कशी द्यायची. ती दिली. मुलाला अगदी 15 मिनिटात फरक पडला त्याच्यानंतर.